2004ची लोकसभा निवडणूक, सोलापूर मतदारसंघ। खरं तर या मतदारसंघावरती आधी 2 वेळा सुशीलकुमार शिंदे हे लोकसभेवरती निवडून गेलेले होते, पण आता या मतदारसंघामध्ये उमेदवार होत्या उज्ज्वलाताई शिंदे। त्यांच्या विरोधामध्ये सुभाष देशमुख निवडणूक लढत होते। अर्थात या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावरती इंडिपेंडेंट सुद्धा उभे होते, पण एक महिला वारंवार या निवडणुकीमध्ये उभ्या असायच्या आणि त्यांचं नाव होतं नागमणी जक्कन। नागमणी जक्कन या सुशीलकुमार शिंदेंनाही भेटायला आल्या। त्यांचं जे निवडणुकीचे काम पाहत होते, म्हणजे निवडणूक प्रमुख जे होते उज्ज्वलाताई शिंदे यांचे, ते कोठे, विष्णुअण्णा कोठे, त्यांनाही भेटल्या आणि काही गोष्टी आपण सामोपचाराने मिटवू शकतो का अशी विचारणा केली। मात्र नागमणी जक्कन यांची अशी काही फार मोठी आसामी नव्हती किंवा त्यांच्या मागे फार मोठी लोकशक्ती नव्हती, त्यामुळे त्यांना काही फारसा भाव शिंदेंनी आणि त्यांच्या सहकार्यांनी दिला नाही। अखेर नागमणी जक्कन तिथून निघून गेल्या आणि त्या इंडिपेंडंट निवडणूक लढल्या। ही निवडणूक अनेक कारणांमुळे गाजली होती। या निवडणुकीमध्ये पैसे वाटल्याचे आरोपही झालेले होते आणि त्यामुळेच निवडणूक प्रतिष्ठेची झालेली होती। शिंदेंसाठी यासाठी प्रतिष्ठेची होती कारण त्यांच्या पत्नी उज्ज्वला शिंदे या रिंगणात होत्या। भाजपसाठी या निवडणूक यासाठी प्रतिष्ठेची होती कारण स्वतः सुशीलकुमार शिंदे यांच्यासारख्या तगड्या नेत्याला पुन्हा एकदा हरवण्याची संधी भाजपकडे होती आणि या निवडणुकीमध्ये 3,16,000 मतं घेऊन भाजपचे देशमुख जे आहेत ते विजयी झाले। पण ह्या निवडणुकीमध्ये गंमत अशी घडली की 3,10,000 मतं उज्ज्वलाताई शिंदे यांना सुद्धा मिळाली, म्हणजे अवघ्या 6,000 मतांनीच त्यांचा पराभव झाला होता। पण नागमणी जक्कन यांनी या निवडणुकीमध्ये तब्बल 8,000 मतं घेतली आणि या पराभवाला खरं तर नागमणी जक्कनच कशा कारणीभूत ठरल्या अशा पद्धतीचं चित्र रंगवण्यात आलं। झालं असं की या निवडणुकीनंतर सुशीलकुमार शिंदे यांना ते शल्य होतं की आपल्या पत्नी या निवडणुकीमध्ये पराभूत झाल्या। जर नागमणी जक्कन यांना आपण मॅनेज केलं असतं किंवा त्यांना जर आपण आपल्यासोबत घेतलं असतं तर ती 8,000 मतं कदाचित कन्वर्ट झाली असती आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या पत्नीला म्हणजे उज्ज्वलाताईंना पराभव स्वीकारायला लागला नसता असं शिंदेंना वाटत होतं। त्यावरून कोठे, विष्णुअण्णा कोठे आणि शिंदेंमध्ये थोडासा कुरबुरीही थोड्याफार पाहायला मिळाल्या त्या काळामध्ये। मात्र हा मतदारसंघ त्यांच्या हातून 2004ला निसटला आणि म्हणूनच त्यानंतर पुन्हा सुशीलकुमार शिंदे अर्थात निवडून आले। मात्र 2014 असेल किंवा 2019 असेल, या दोन्ही वेळेला या मतदारसंघावरती भाजपनं कब्जा केला। 2014ला तर नरेंद्र मोदींची लाट होती, त्यामुळे त्या लाटेमध्ये सगळे वाहून गेले, सुशीलकुमार शिंदे यांचाही पराभव झाला। 2019लाही ती स्थिती होती आणि म्हणून आता पुन्हा एकदा 2024च्या गणितामध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये काय कमाल घडणार आहे हे आपल्याला बघावं लागणार आहे। नमस्कार, मी अभिजित करंडे। गणित लोकसभेचं या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। लोकसभा मतदारसंघ आपण ज्यावेळेला अभ्यासतोय त्यावेळेला सोलापूरचा अभ्यास करताना आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की हा मतदारसंघ हा महाराष्ट्राच्या सीमेवरचा मतदारसंघ आहे। म्हणजे एका बाजूला कर्नाटक आहे, दुसऱ्या बाजूला तेलंगणा आहे आणि या सीमेवरच्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावरती बहुभाषिक लोक आहेत। ते पूर्ण जिल्हाभर नाही आहेत, मात्र ते सोलापूर आणि बाकीच्या काही तालुक्यांमध्ये, अक्कलकोट असेल किंवा बाकीचे तालुका असतील, या सगळ्या भागामध्ये आहेत। एकट्या सोलापूर शहरामध्ये जवळपास 4 ते 5 भाषा बोलणारे लोक राहतात। म्हणजे मराठी बोलणारे लोक राहतात, हिंदी बोलणारे लोक राहतात, कन्नड बोलणारे लोक राहतात, तेलुगू बोलणारे लोक राहतात आणि काही प्रमाणामध्ये म्हणजे अगदी थोड्या प्रमाणामध्ये तमिळ बोलणारे सुद्धा लोक राहतात। म्हणजे सोलापूर, म्हणजे मी त्या शहरामध्ये काम केलं आहे, सोलापूर हे असं शहर होतं की जिथे तेलुगू भाषेचं, कन्नड भाषेचं स्वतःचं चॅनल त्या जिल्ह्यापुरतं चालवलं जाऊ शकतं, इतकं पोटेन्शियल असलेला हा बहुभाषिक मतदारसंघ आहे। म्हणून या मतदारसंघावरती पकड मिळवणं तसं तितकंसं सोपं नाही आहे। मात्र 2014ला ते शक्य झालं नरेंद्र मोदी यांच्या करिश्म्यामुळे, 2019ला त्यांच्या सुनामीमुळे हे शक्य झालं। आता 2024ला काय होणार हे बघण्यासाठी आपल्याला इथल्या लोकसभा मतदारसंघाचा थोडासा अभ्यास करावा लागेल। म्हणजे या लोकसभा मतदारसंघामध्ये किती विधानसभा मतदारसंघ आहेत, ते कुठले आहेत, तिथं कुठल्या प्रकारचे जास्त लोक राहत आहेत, सोलापूरचा एकूण इतिहास काय आहे, भौगोलिक रचना कशी आहे, हे सगळं आपल्याला बघायला लागेल। तर या मतदारसंघामध्ये बहुतांश जे विधानसभा मतदारसंघ आहे त्यामध्ये पहिला येतो तो मोहोळ, दुसरा येतो तो सोलापूर सिटी म्हणजे सोलापूर उत्तर, सोलापूर सेंट्रल म्हणजे मध्य सोलापूर, अक्कलकोट, सोलापूर दक्षिण आणि पंढरपूर
असे मतदारसंघ मिळून सोलापूर लोकसभा मतदारसंघ बनलेला आहे. आता जर आपण बघितलं तर या मतदारसंघानं बहुतेकदा काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या पदरामध्ये दान टाकलेलं आहे. जेव्हापासून हा मतदारसंघ आहे तेव्हापासून. मध्ये एकदा सुभाष देशमुख जे आहेत ते निवडून गेलेले होते, पण बहुतेक वेळा म्हणजे सादुल यांच्यापासून ते अगदी सुशीलकुमार शिंदे यांच्यापर्यंत हा मतदारसंघ जे आहे तो काँग्रेसच्या विचारांकडे राहिलेला मतदारसंघ आहे. अर्थात मोहिते पाटील घराण्याचं वर्चस्व सोलापूर जिल्ह्यावर होतंच, त्यामुळं सोलापूरमध्ये त्यांचं राजकारण मोठ्या प्रमाणावरती ताकदीनं ते करत होते. त्यामुळं सोलापूरच्या जागांवरती सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्याच जागांचा प्रभाव जास्त राहिलेला आहे. आत्ता मात्र स्थिती जी आहे ती काय आपल्याला बघायला लागेल. पण ती बघण्याआधी आपण बघूयात की सोलापूरमध्ये नेमकं होतं काय. तर सोलापूरमध्ये आधी बिडी उद्योग जास्त होता, त्यामुळं सोलापूरमध्ये आपल्याला कल्पना आहे की तिथे काय CPIMचे उमेदवार निवडून येत होते आणि मोठ्या प्रमाणावरती या बिडी कामगारांच्या आयुष्यावरती त्यांचा प्रभाव होता. त्यांच्या हक्कांसाठी त्यांनी लढाई दिली. बाकी कारखाने असतील, इंडस्ट्री असतील, अशा मोठ्या प्रमाणावरच्या कारखाने इंडस्ट्री इथं काही सेटअप करण्यात सुशीलकुमार शिंदे किंवा इतरही त्यांच्या सहकाऱ्यांना काही फार मोठं यश आलं नाही. हा जिल्हा जो आहे तो पूर्णपणे शेतीवर आधारित असलेला जिल्हा आहे. म्हणजे शेतकरी मतदार इथं मोठ्या प्रमाणावरती आहे. उद्योगांमध्ये कापड उद्योग हा सोलापूरचा सर्वात मोठा उद्योग आहे. सोलापुरी चादरी आपल्याला माहिती आहेत की सोलापूर चादरीसाठी प्रसिद्ध आहे, त्यामुळे तो एक उद्योग आहे. पण तो उद्योग वगळता म्हणजे कापड उद्योग वगळता, सोलापुरी चादरींचा उद्योग वगळता मोठी इंडस्ट्री किंवा उत्पादन क्षेत्रामध्ये काहीतरी काम करणारी इंडस्ट्री इथं उभी राहिली नाही. दुसऱ्या बाजूला शेतीचं क्षेत्र मोठं आहे, ऊसाचं क्षेत्र मोठं आहे, त्यानंतर केळीचं क्षेत्र काही प्रमाणामध्ये आहे आणि या सोबतच मग पारंपरिक पिकं जी घेतली जातात, गहू ज्वारी, त्यासोबतची पिकं घेतली जातात. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे या लोकसभेमध्ये मोहोळ मतदारसंघ येतो, जो SC राखीव मतदारसंघ आहे, जिथून यशवंत माने निवडणूक लढले आणि जिंकलेले आहेत. तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व आहे. विजयसिंह देशमुख आहेत, ते भाजपचे आहेत, त्यांना यश मिळालं आहे. मध्य सोलापूरमधून प्रणिती शिंदे 2 वेळा आमदार झालेले आहेत. अक्कलकोटमध्ये सचिन कल्याण शेट्टी आहेत, ते भारतीय जनता पक्षाचे आहेत. सोलापूर साऊथमधून सुभाष देशमुख आहेत, ते भारतीय जनता पक्षाचे आहेत. आणि पंढरपूरमधून समाधान आवताळे निवडून आलेले आहेत. भारत भालके यांच्या निधनानंतर जी पोटनिवडणूक झाली ते सुद्धा भारतीय जनता पक्षाचे आहेत. म्हणजे जर आपण तशा अर्थी बघितलं तर 4 मतदारसंघ हे भारतीय जनता पक्षाकडे आहेत आणि 2 मतदारसंघ हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे आहेत. प्रणिती शिंदे ह्या एकमेव काँग्रेसच्या तिथल्या आमदार आहेत शहरातल्या आणि मोहोळमधून राष्ट्रवादीचे यशवंत माने निवडून येत आहेत. त्यामुळं मोठामोठी जर बघितलं आपण तर या मतदारसंघावरती भाजपचा प्रभाव जो आहे तो गेल्या काही प्रमाणामध्ये वाढलेला आपल्याला बघायला मिळतोय. आता 2019च्या निवडणुकीमध्ये काय झालं होतं तर ती जर आकडेवारी आपण बघितली तर इथं आपल्याला लक्षात येईल की 19च्या निवडणुकीमध्ये जयसिद्धेश्वर स्वामी त्यांच्या स्वतःच्या जात प्रमाणपत्रावरून मोठा गदारोळ झाला. ती केस अजूनही चालते आहे कोर्टामध्ये. त्यांना 5,24,000 मतं मिळाली आणि 48% मतं त्यांनी घेतली. सुशीलकुमार शिंदे यांना इथं 3,66,000 मतं मिळाली, त्यांना 33% मतं मिळाली. आणि प्रकाश आंबेडकर इथून निवडणूक लढले होते. वंचित बहुजन आघाडीला 1,70,000 मतं मिळाली. म्हणजे ही मतं जर आपण ॲड केली असती कदाचित तर सुशीलकुमार शिंदे हे टफ फाईट देऊ शकले असते या सगळ्या मतदारसंघामध्ये. आणि म्हणून हा मतदारसंघ महत्त्वाचा काय तर या मतदारसंघामध्ये मुस्लिम पॉप्युलेशन जे आहे ते सुद्धा सोलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे आणि त्याचासुद्धा मोठा भाग जो आहे तो या मतदानामध्ये किंवा निवडणुकीमध्ये महत्त्वाचा ठरतो. आता जर आपण बघितलं तर या सगळ्यामध्ये 2014ला सुद्धा शरद बनसोडे जे कोणाला फारसे परिचित नव्हते आणि जे निवडून आल्यानंतर सुद्धा त्यांनी 5 वर्षामध्ये काहीच काम केलं नाही सोलापूरसाठी, त्यांना सुद्धा 2014च्या निवडणुकीमध्ये 5,17,000 मतं मिळाली होती आणि त्यावेळेला 54% मतं त्यांना मिळाली होती. मात्र त्या मतांमध्ये घट झाली. जयसिद्धेश्वर स्वामींना 48% मतं मिळाली. सुशीलकुमार शिंदेंना 3,68,000 म्हणजे 38% मतं मिळाली होती. त्या मतांमध्ये फार काही काय म्हणतात त्याला की मोठी वाढ झाली नाही. उलट 3,66,000 मतं मिळाली, 33% मतं मिळाली. मात्र त्यावेळेला मला असं वाटतं की 2014ला ही दुहेरी लढत होती, 2019ला ही तिहेरी लढत झाली. वंचित बहुजन आघाडीने मोठ्या प्रमाणावरती काँग्रेसचं नुकसान केलं. त्यामुळं काँग्रेससाठी हा मतदारसंघ महत्त्वाचा आहे. आपण बघितलं की सांगलीमध्ये सुद्धा वंचित बहुजन आघाडीने नुकसान केलं. आपण बघितलं सोलापूरमध्ये सुद्धा आत्ता आपण बघतोय नुकसान केलेलं आहे. साताऱ्यामध्ये सुद्धा वंचित बहुजन आघाडीने मोठं नुकसान केलं. तशाच पद्धतीची रचना या मतदारसंघामध्ये आहे आणि म्हणून 2009चं जर आपण सगळे इथली रचना बघितली तर 2009मध्ये सुशीलकुमार शिंदेंना
इथं सर्वाधिक मतं पडली होती, 52% मतं पडली होती आणि त्यांचे जे प्रतिस्पर्धी होते भाजप, शरद बनसोडे, त्यांना केवळ 38% मतं पडली होती. पण आपल्याला एक गोष्ट इथं लक्षात घेतली पाहिजे की या मतदारसंघातले जे काही विधानसभा मतदारसंघ आहेत त्याच्यावरती भाजपची पकड सध्या मजबूत झालेली दिसते. अर्थात मोठ्या प्रमाणावरती शेती असेल आणि कापड उद्योग आणि या सगळ्यावरती अवलंबून असलेली इथली जनता आहे, यांचा सर्वाधिक संपर्क जो येतो तो तिकडे तेलंगणाकडे येतो, इकडे विजापूर आणि या भागाकडे येतो. त्यामुळे कर्नाटक आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांशी संपर्कात असलेलं हे शहर आहे. वेशीवरचं शहर आहे महाराष्ट्रासाठी सीमेवरचं आणि त्यांच्यासाठी वेशीवरचं शहर आहे. त्यामुळं तिकडच्या राजकारणाचा सुद्धा प्रभाव इथल्या शहरातल्या राजकारणावरती होतो. आपल्याला माहिती असेल की कर्नाटकचे रविकांत पाटील इथून निवडून येत होते सोलापुरातून, बऱ्याचदा अक्कलकोट आणि या भागातून. तर त्यामुळं आपल्याला हे एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की या मतदारसंघावर जर पकड मिळवायची असेल तर तुम्हाला उमेदवार जो आहे तो भक्कम निवडावा लागेल. ही झाली पहिली बाब. त्याचं कारण असं आहे की सुशीलकुमार शिंदे आता जवळपास त्यांच्या मला वाटतं की 80 पार आहेत सुशीलकुमार शिंदे. त्यामुळे इथल्या मतदारांना एक चांगला तगडा चेहरा जो आहे तो या निवडणुकीमध्ये बघायला मिळणार का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण गेल्या वेळेला जयसिद्धेश्वर स्वामींना यासाठी भाजपनं निवडलेलं होतं. त्याचं कारण असं होतं की जिल्हाभरामध्ये मोठ्या प्रमाणावरती लिंगायत मतं आहेत आणि त्या लिंगायत मतांचा जो ओढा आहे तो जयसिद्धेश्वर स्वामी यांच्याकडे होता आणि म्हणून लिंगायत मतांनी तारलं. त्यासोबतच वंचित बहुजन आघाडीची मदत झाली आणि भाजपच्या नरेंद्र मोदींच्या करिश्म्याची मदत झाली, म्हणून त्यांचा विजय सुकर झाला. आता लिंगायत वोटर्सला अपील करू शकणारा चेहरा या जिल्ह्यामध्ये किंवा सोलापूर मतदारसंघामध्ये, लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसला देता येतो का, हा एक भाग. जयसिद्धेश्वर स्वामी असतील किंवा शरद बनसोडे असतील यांचा चेहरा किंवा उमेदवार म्हणून ते फारच वीक होते, पण पक्ष मजबूत होता पाठीमागे उभा आणि मोदींचा चेहरा होता, मोदींची ताकद होती. आता या वेळेला काँग्रेसनं जर या दोन्हींना टक्कर द्यायची ठरली तर उत्तम चेहरा दिला तर मोठ्या प्रमाणावरती या मतदारसंघामध्ये काँग्रेसला चान्सेस आहेत. त्यासोबतच इथला मतदार जो आहे तो पारंपरिक काँग्रेसच्या विचारांचा राहिलेला आहे, पण गेल्या काही काळामध्ये भारतीय जनता पक्षाने इथं ग्राउंडवरती खूप काम केलेलं आहे. त्यामुळं ग्राउंडवरती भाजपला टक्कर देणारं कार्यकर्त्यांचं जाळं इथं काँग्रेसला उभं करता येतं का, हा एक महत्त्वाचा भाग आहे. तिसरा मुद्दा जो आहे तो इथं जिल्ह्याला नेतृत्व काँग्रेसला देता येईल का, कारण काँग्रेसला या जिल्ह्याला नेतृत्वच नाही आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. प्रणिती शिंदे आहेत, सुशीलकुमार शिंदे आहेत, पण परंपरागत तेच चेहरे इतकी वर्ष बघायला मिळत आहेत. त्यामुळं रिवाईव्ह करून मला असं वाटतं की काँग्रेसला इथं मोठ्या प्रमाणावरती काम करावं लागेल. राष्ट्रवादीचा एकेकाळी इथं मोठा प्रभाव होता, शरद पवारांना मानणारा मोठा मतदार या जिल्ह्यामध्ये आहे. त्या मतदाराला आपल्यासोबत घेता आलं तर त्याचाही ॲडिशनल फायदा या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीला किंवा इंडिया ब्लॉकला होऊ शकतो. अर्थात शरद पवारांसोबत असलेले बरेचसे लोक जे आहेत ते आता एकतर अजित पवारांसोबत आहेत किंवा भाजपसोबत आहेत. त्यामुळे तिथंसुद्धा नवीन नेतृत्व उभं करून त्यांना ताकद देण्याची गरज आहे आणि तुम्ही विरोधात असताना अशा पद्धतीनं नेतृत्व उभं करणं ही सोपी गोष्ट नसते. म्हणूनच तुम्ही चेहरा कोण देता याच्यावरती खूप मोठ्या गोष्टी अवलंबून असतील. दुसरा महत्त्वाचा भाग आहे की बेरोजगारीचा मुद्दा या शहरामध्ये मोठा आहे, महागाईचा मुद्दा जो आहे तो मोठा आहे, कारण की लोअर क्लासमधले मोठे लोकसंख्या मोठ्या प्रमाणावरती आहेत. म्हणजे 100 विड्या वळल्यानंतर 5-10-20 रुपये मिळणारी लोक या शहरामध्ये राहतात. त्यामुळे त्यांच्या आडाम मास्तर इथून त्यांच्यासाठी काम करत होते, पण आडाम मास्तरांचं सुद्धा आता वय झालेलं आहे CPIMच्या. त्यामुळे त्यांच्यासाठी काम करणारा, त्यांना आपलासा वाटणारा, इथल्या लोअर मिडल क्लासला आणि खालच्या वर्गाला आपलासा वाटणारा, त्यांच्याशी काम करणारा, त्यांच्याशी एकरूप होणारा असा एक चांगला उमेदवार जर या मतदारसंघामध्ये देण्यात काँग्रेसला, राष्ट्रवादीला, दोन्हीला पक्षांना मिळून यश आलं तर इथं या मतदारसंघामध्ये कमाल घडू शकते. कारण गेल्या दोन्ही निवडणुका केवळ मोदींच्या चेहऱ्यावर जिंकलेल्या आहेत. इथं उमेदवारांची कमाल फारशी झालेली नाही आहे. जातीचं समीकरण बघितलं तर मराठा मतदारसंघ आहेत, त्या मराठा मतदार या मतदारसंघामध्ये आहेच, पण लिंगायत आणि धनगर मतदारसुद्धा मोठ्या प्रमाणावरती आहे. त्यामुळे हे कॉम्बिनेशन साधणारा कुठला तरी एक चेहरा निवडावा लागेल ज्याच्यावरती विश्वास ठेवून लोक तुमच्या मागे येतील. अशा पद्धतीचं काहीतरी त्यांना कॉम्बिनेशन करावं लागेल. भाजपसाठी जयसिद्धेश्वर स्वामी हे परत एकदा तशाच पद्धतीची कमाल करू शकतात का याबद्दल साशंकता आहे. त्याच्यामुळे भाजपला सुद्धा इथं नवीन उमेदवार शोधावा लागणार आहे. गेल्या वेळेला विजयकुमार देशमुख असतील, सुभाष देशमुख असतील यांनी अत्यंत प्रयत्न केले होते, मोहिते पाटील यांनी प्रयत्न केले होते. त्यामुळे इथला विजय जो आहे तो सुकर झालेला होता. या वेळेला त्यांच्यासाठी उमेदवार सुद्धा चांगला शोधण्याचं आव्हान
सोलापूरमध्ये भाजपला सुद्धा असणार आहे. त्यामुळे या मतदारसंघामधली जी टक्कर आहे ती काठ्याची टक्कर होण्याची शक्यता अजिबात सुद्धा नाकारता येत नाही. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. शिवाय बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर आपल्याला सगळे अपडेट्स मिळत जातील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा मुंबई तक.